श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण पौर्णिमा विशेष सेवा ऐकणार आहोत। पौर्णिमा हे महालक्ष्मीचे लक्ष्मीकारक व्रत आहे। श्री लक्ष्मी प्राप्तीची व कर्जबाजारीपणा यासाठी आपण उपाय ऐकणार आहोत। तर चला मग सुरू करूया। बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी रात्री 9:49 पौर्णिमा चालू होत आहे व गुरुवारी गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी रात्री 11:13 समाप्त होत आहे। तर पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू, श्री सत्यनारायणची व श्री महालक्ष्मी मातेच्या पूजनाचा व सेवेचा शुभ काळ आहे। या कालावधीत आपण सेवा करणार आहोत त्या घरच्या घरी गुरुवारी शुभ पुण्यकाली प्रदोषकाळी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीची व नंतरची 45 मिनिटे म्हणजे प्रदोषकाळ श्री सत्यनारायण पूजन तसेच बरोबर श्रीयंत्र व कुबेर यंत्र पूजन करावे। तर सत्यनारायण पोथीप्रमाणे स्वतःच घरी सत्यनारायण पूजा करावी आणि शिऱ्याचा प्रसाद फक्त घरातीलच सर्वांना द्यावा, बाहेर कुणास देऊ नये। आणि किमान 1 किंवा 16 वेळा श्रीसूक्त पठण करावे आणि बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर दिशेकडे तोंड करून पठण करता आले तर चांगलेच अति पुण्यदायी आहे। तर श्रीयंत्र पूजन व कुंकुमार्चन, श्री ललिता सहस्त्रनाम पठण व श्रीसूक्त पठण करत श्रीयंत्रावर 5 बोटांनी कुंकू व्हावे आणि श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ, गीतेचा 15वा अध्याय आणि श्री व्यंकटेश स्तोत्र याचे वाचन करून 1 माळ श्री विष्णू गायत्री मंत्राची जप करावा। तर प्रदोष काळातच सत्यनारायण पूजन करणे, इतर सेवा पौर्णिमेच्या काळात पुण्य काळात करणे, घरातील सर्व सदस्यांनी मिळून वेळेप्रमाणे दिलेल्या सेवेपैकी थोडी थोडी वाटून सेवा करावी। सत्यनारायण पूजन करताना श्रीयंत्र व कुबेर यंत्र चौरंगावर मांडावे। तर आपण ह्या सेवा पौर्णिमेला कराव्यात, आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल। तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।